नमस्कार सर्वांना. कथाकथन भाग 2 ऋणानुबंध यामध्ये मी निकिता देशपांडे तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम मला दिलगिरी व्यक्त करायची आहे. आम्ही सांगितलं होतं की गेल्या शनिवारी आम्ही आपल्या भेटीला येऊ, पण काही अपरिहार्य कारणामुळे आम्हाला ते शक्य झालेलं नाही आहे. पण मला खात्री आहे मायबाप, प्रेक्षक, रसिक, वाचक हे नक्की समजून घेतील आणि आम्हाला मोठ्या मनाने माफ करतील. तर ह्या सत्रात आम्ही सुधा मूर्ती यांच्या आणि लीना सोहनी यांनी मराठी अनुवादित केलेल्या गोष्टी माणसांच्या हे पुस्तक याच्यातल्या कथा आपल्या भेटीला घेऊन येत आहोत. त्याच्यातली आज पहिली कथा तिचं मी वाचन करणार आहे. तिचं नाव आहे आप्रो JRD. आप्रो म्हणजे गुजरातीमध्ये आपले JRD. तर त्यांना ते का म्हणतात, कशासाठी म्हणतात हे आपल्याला गोष्टीच्या माध्यमातून कळेलच. फक्त मला प्रस्तावना करताना असं थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे ही लोक जेव्हा असामान्य आहेत असं आपण बघतो, किंवा आपल्याला किर्लोस्कर असू देत, JRD असू देत, किंवा रतन टाटा असू देत, ह्या लोकांबद्दल एक अत्यंत आदर वाटतो. तर तो का वाटतो? कारण ते इतके असामान्य असून सुद्धा, म्हणजे ते इतके मोठे आहेत, त्यांच्याकडे पैसा अडका हा तर भरपूर आहेच आहे, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे एक वेगळी आणि खरं तर ती सगळ्यांनी जपण्यासारखी आणि घेण्यासारखी गोष्ट आहे, आणि ती म्हणजे माणुसकी, साधेपणा. ह्या व्यक्ती सगळ्या इतक्या साध्या, जमिनीवरच्या आणि इतक्या मोठ्या होऊनही आपल्याला आपल्यातल्या वाटतात. हे त्यांच्यातलं मला वाटतं वेगळेपण आहे. आणि सुधा मूर्ती नी सुद्धा ते अनुभवलेलं आहे. जेव्हा त्याही सामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत, अगदी मध्यमवर्गीय म्हणतो अशा, आपण त्यांना त्या गोष्टीचा अनुभव आला, त्यांना तो त्यांचा परिस्पर्श झाला, आणि त्या परिस्पर्शामुळे असावं कदाचित की आज त्यांनी इन्फोसिस सारखा एवढा मोठा वटवृक्ष निर्माण केलेला आहे. तर काय आहे ही कथा? खरं सांगायचं तर म्हणजे मला नेहमी ही कथा वाचल्यानंतर आजही भारावल्यासारखं होतं. तर मला खात्री आहे ही तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. आम्हालाही तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्की आवडतील. तर सुरू करूयात गोष्टी माणसांच्या मधल्या आप्रो JRD. माझ्या ऑफिसातील भिंतीवर 2 फोटो लावलेले आहेत. रोज सकाळी मी ऑफिसात पाऊल टाकलं की माझी नजर आधी या 2 फोटोंकडे वळते आणि मगच माझा दिवस सुरू होतो. 2 वयोवृद्ध व्यक्तींचे हे फोटो आहेत. त्यातील एका फोटोतील व्यक्तीने निळा सूट घातलेला आहे, दुसरा फोटो तर काळा पांढराच आहे. त्यात पांढऱ्या दाढीचे आणि स्वप्नाळू डोळ्यांचे एक वयस्कर गृहस्थ आहेत. हे दोघे माझे कोणी नातेवाईक वगैरे आहेत की काय असा प्रश्न अनेकांना पडतो. काही लोकांनी तर दुसऱ्या फोटोकडे बोट दाखवून मला विचारलं सुद्धा, काय हो, हे कोणी सुफी संत किंवा गुरु वगैरे आहेत का? अशा प्रश्नावर मी हसून एवढंच म्हणते, नाही, ते दोघे संत किंवा गुरुही नाहीत आणि माझे नातेवाईकही नाहीत. पण मग तुम्ही रोज सकाळी फोटोंचं दर्शन घेऊनच दिवस सुरू करता, तो कशासाठी? या लोकांनी माझ्या आयुष्यावर त्यांचा फार मोठा ठसा उमटवलेला आहे. मला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते. पण हे दोघे आहेत तरी कोण? निळ्या सूटमध्ये आहेत ते भारतरत्न JRD टाटा, आणि तो जो दुसरा काळा पांढरा फोटो आहे ना, तो आहे सर जमशेदजी टाटा यांचा. पण हे दोन्ही फोटो तुमच्या ऑफिसात कशासाठी लावले आहेत? तुम्ही त्याला कृतज्ञता असं नाव द्या. या संभाषणानंतर त्या प्रश्नकर्त्याला ती संपूर्ण कथा सांगावीच लागते. ही फार जुनी गोष्ट आहे. त्यावेळी मी तरुण, हुशार आणि उत्साही होते. धीट आणि ध्येयवादी होते. बँगलोरला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस उर्फ टाटा इन्स्टिट्यूट आहे, तिथे इंजिनिअरिंगचं पदव्युत्तर शिक्षण मी घेत होते. ते आमचं शेवटचं वर्ष होतं. त्यावेळी आयुष्य म्हणजे नुसती मौज मजा वाटायची. अगतिकता कशी असते, अन्याय म्हणजे काय, कशाचा अनुभव नव्हता मला. तो 1974 सालचा एप्रिल महिना असेल. बँगलोरमध्ये उन्हाळ्याची नुकती सुरुवात झाली होती. IISc बँगलोरच्या परिसरात लाल भडक गुलमोहर फुलले होते. आमच्या पदव्युत्तर विभागात शिकणारी मी एकमेव मुलगी होते. मी मुलींच्या वसतिगृहात राहत असे. तेथे राहणाऱ्या इतर मुली विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये संशोधन करणाऱ्या होत्या.
एकदा पदव्युत्तर शिक्षण संपलं की कम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवण्यासाठी अमेरिकेला जायचं असं माझं जवळजवळ नक्की झालं होतं. मला अमेरिकेतील विविध युनिव्हर्सिटींनी शिष्यवृत्त्या देऊ केल्या होत्या. येथे भारतात राहून नोकरी करण्याचा मी तर विचार सुद्धा केला नव्हता. आमचे वर्ग जेथे भरत त्या लेक्चर हॉलच्या कॉम्प्लेक्सच्या L11 या सभागृहातून एक दिवस मी तास संपल्यावर बाहेर पडले आणि बाहेर येताच नोटीस बोर्डवर झळकणाऱ्या एका जाहिरातीने माझं लक्ष वेधून घेतलं. त्या काळी अत्यंत ख्यातनाम मानल्या जाणाऱ्या टेल्को कंपनीची ती एक साधी नेहमीसारखी जाहिरात होती. जाहिरातीत म्हटलं होतं, आम्हाला तरुण, हुशार, कष्टाळू इंजिनियर पाहिजेत, शैक्षणिक पार्श्वभूमी उत्कृष्ट असलेले वगैरे वगैरे. जाहिरातीच्या खालच्या बाजूला एक तळटीप होती, स्त्री उमेदवारांनी अर्ज करू नयेत. मी ती ओळ वाचली आणि खूप अस्वस्थ झाले. आज प्रथमच स्त्री पुरुष भेदभावाचा अनुभव मी घेतला होता. मला खरं तर ती नोकरी धरण्यात काहीही स्वारस्य नव्हतं, परंतु मला ते वाक्य एखाद्या आव्हानासारखं वाटलं व त्याच भावनेतून मी अर्ज केला. माझी आत्तापर्यंतची शैक्षणिक पार्श्वभूमी तर उत्कृष्टच होती. खरं सांगायचं तर बऱ्याच मुलांपेक्षाही ती चांगली होती. परंतु प्रत्यक्ष आयुष्यात यशस्वी होण्यासाठी केवळ उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी पुरेशी नसते हे कुठे मला ठाऊक होतं. नोटीस बोर्डावरची ती नोटीस वाचून आणि अर्ज करण्याचं मनात ठरवून जराशी धुमसतच मी त्या खोलीतून परत आले. आता मात्र मुळीच गप्प बसायचं नाही आणि टेल्कोच्या व्यवस्थापनामधील जी कोणी सर्वोच्च पदावरील व्यक्ती असेल त्या व्यक्तीलाच या अन्यायाविषयी माहिती द्यायची असं मी ठरवलं. एक पोस्टकार्ड घेतलं आणि पत्र लिहायला बसले. आता आली का पंचायत. टेल्को कंपनीचे प्रमुख कोण होते बरं, मला माहीतच नव्हतं. तेव्हा मी इतकी अज्ञानी होते की मला वाटलं टाटापैकी वगैरे कोणीतरी असेल. टाटा ग्रुपचे प्रमुख तर जे JRD टाटा हेच होते हे नक्की. मी त्यांचे फोटो वर्तमानपत्रांमध्ये पाहिले होते. खरं तर टेल्कोचे चेअरमन त्यावेळी श्री सुमंत मुळगावकर हे होते, पण मला ते त्यावेळी माहीत नव्हतं. मी पोस्टकार्ड घेतलं आणि फरडं पत्र लिहून काढलं. मी JRD टाटा यांना त्या पत्रात लिहिलं होतं हे आजही मला आठवतं. टाटांसारखे महान लोक नव्याचे प्रणेते आहेत. भारतात आयर्न अँड स्टील, केमिकल्स, टेक्स्टाईल, लोकोमोटिव्स अशांसारखे मोठ्या प्रमाणावरील मूलभूत उद्योग सुरू करण्याचा पायंडा त्यांनी पाडला आहे. 1900 साली त्यांनी भारतामध्ये उच्च शिक्षणाचं महत्त्व जाणलं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना त्यांच्याचमुळे होऊ शकली. याच संस्थेत शिकण्याचं भाग्य मला लाभलं आहे. परंतु आपण आपल्या कंपनीमध्ये स्त्री व पुरुषांच्यात भेदभाव कसा काय करता याचंच मला नवल वाटतं. क्रोध, उत्साह आणि नवीन तर्क सुसंगत कल्पना यांनी भरलेलं ते पत्र मी पाठवून दिलं आणि त्याबद्दल विसरूनही गेले. 10 दिवसांनी माझ्या हातात एक तार पडली. त्यात मला टेल्को पुणे येथे कंपनीच्या खर्चाने इंटरव्ह्यूसाठी निमंत्रण आलं होतं. ते पाहून मला जरा धक्काच बसला. पण मोफत पुण्याला जायला मिळतंय तर ही संधी हातची सोडू नको असा सल्ला वसतिगृहातल्या मुलींनी दिला. आणखी एक कारण सुद्धा होतं, पुणेरी साड्या स्वस्त होत्या. सगळ्या मुलींनी मला त्यांच्यासाठी साड्या घेऊन येण्याची विनंती केली. मी प्रत्येकीकडून 30-30 रुपये सुद्धा गोळा केले. मी पुण्याला जायचं ठरवण्यामागची त्यावेळची ती कारणं आठवली की आता हसू फुटतं, पण त्यावेळी ती कारणं अगदी योग्य वाटली होती. मी पुण्याला प्रथमच जात होते. मी त्या शहराच्या प्रेमात पडले आणि अगदी आजतागायत या शहराला माझ्या हृदयात एक खास स्थान आहे. मला हुबळीला गेल्यावर जसं वाटतं तसं पुण्याला गेल्यावर अगदी घरच्यासारखं वाटतं. या पुणे शहरानं माझं आयुष्य अनेक अर्थांनी बदलून टाकलं. त्यांनी कळवल्याप्रमाणे मी पुण्याला जाऊन टेल्कोच्या पिंपरीच्या ऑफिसात इंटरव्ह्यूसाठी पोचले. इंटरव्ह्यू पॅनलवर एकंदर 6 लोक होते. हा इंटरव्ह्यू अत्यंत गंभीर वातावरणात होणार याची मला लगेच कल्पना आली. मी आत प्रवेश केला आणि त्यांच्यात कुजबूज झाली. JRDंना पत्र लिहिणारी हीच ती मुलगी. आता माझी खात्रीच पटली. आपल्याला काही इथे नोकरी मिळत नाही आणि जर एवी तेवी मिळणारच नाही आहे तर घाबरायचं तरी कशाला. त्यामुळे मी तशी निर्भीडपणे इंटरव्ह्यूला सिद्ध झाले. त्यांनी इंटरव्ह्यूला सुरुवात करण्याआधीच त्यांच्या मनात माझ्याविषयी पूर्वग्रह होताच याची मला कल्पना होती. त्यामुळे मी काहीशा उर्मटपणेच त्यांना म्हणाले, हा इंटरव्ह्यू माझ्या विषयाच्या ज्ञानाची परीक्षा घेणारा
टेक्निकल असला म्हणजे झालं. माझं ते तसं बोलणं ऐकून त्यांना चांगलाच धक्का बसला. आजही स्वतःच्या त्यावेळच्या वागण्याची आठवण झाली की माझी मलाच लाज वाटते. इंटरव्ह्यूच्या दरम्यान त्यांनी बरेच टेक्निकल प्रश्न विचारले आणि त्या सर्वांची उत्तरं मी दिली. त्यानंतर त्यांच्यापैकी एक वयस्कर गृहस्थ म्हणाले, आम्ही जाहिरातीत स्त्री उमेदवारांनी अर्ज करू नये असं लिहिलं होतं. ते नेमकं काय कारणाने याची कल्पना आहे का तुम्हाला? त्याचं कारण असं की आजपर्यंत आम्ही शॉप फ्लोअरवर कधीही स्त्री कर्मचाऱ्यांना घेतलेलं नाही. आमच्या ऑफिसमध्ये स्त्रिया काम करतात. ही ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. आमच्या ट्रेनी लोकांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावं लागतं. ट्रेनिंगसाठी त्यांना बहुतेक वेळा बिहारमधील जमशेदपूरला पाठवावं लागतं. आमच्या सर्व प्लांटमध्ये पुरुष असतात. मोठाली मशिनरी असते. आमच्या ट्रेनी लोकांना ड्रायव्हिंग सुद्धा करावं लागतं. ट्रेनी लोकांची राहण्याची व्यवस्था आम्ही गेस्ट हाऊस आणि हॉस्टेलवर करतो. या ठिकाणी जर एखादी स्त्री ट्रेनी आली तर तिची सोय कुठे करणार आम्ही? आमच्या शॉप फ्लोअरवर काम करणारे सगळे पुरुष त्या एकट्या स्त्रीला कसं काय वागवतील? त्यांना तिथे तिचं असणं पसंत तरी पडलं पाहिजे. शिवाय ती शिफ्ट ड्युटीवर कशी येणार? आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांची काळजी असते. विशेषतः स्त्री कर्मचारी असेल तर जास्तच. हे काही कॉलेज नाही. स्त्री पुरुष असा भेदभाव कॉलेजात नसतो हे ठीक आहे, पण ही फॅक्टरी आहे. तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी तर उत्कृष्ट आहेत, ते ठीक आहे. तुम्ही प्रत्येक वर्षी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आम्हाला त्याची निश्चित कदर आहे. तुमच्यासारख्या व्यक्तीने खरं तर रिसर्च लॅबोरेटरीमध्ये संशोधनाचं काम केलं पाहिजे. मी हुबळीसारख्या छोट्या गावची तरुण मुलगी होते. माझं जग छोटं होतं. मोठमोठ्या उद्योग समूहाचं कामकाज कसं चालतं, त्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं याची मला कल्पना नव्हती. त्यामुळे मी म्हणाले, पण कुठेतरी तुम्ही सुरुवात तर केली पाहिजे. नाहीतर स्त्रिया फॅक्टरीमध्ये कधीच काम करू शकणार नाहीत. जीवनाच्या अनेक क्षेत्रात तुम्ही पायंडे पाडून दाखवले आहेत. नवीन कल्पना राबवून दाखवल्या आहेत. तुम्ही सुरू केलेले उद्योग आज इतरांपेक्षा कितीतरी आघाडीवर आहेत. जर तुम्हीच असं वागलात तर या पुरुषांच्या राज्यात एखाद्या स्त्रीचा कधी शिरकावच होऊ शकणार नाही. आमच्या उमेदवारांना प्रशिक्षण द्यावं लागतं व तो मोठा खर्च कंपनीला उचलावा लागतो. तुम्ही तरुण आहात. तुमचं लग्नाचं वय आहे. तुम्ही आमच्या इथे प्रशिक्षण घ्याल आणि जर तुमचं लग्न झालं तर तुमचे पती जिथे कुठे राहत असतील तिथे तुम्हाला जावं लागेल. म्हणजे आमचे पैसे वायाच ना. त्यावर मी क्षणभर विचार केला आणि उत्तरले, तुम्ही जे म्हणता ते मला मान्यच आहे. पण आता जरा तुमच्या खाजगी आयुष्याविषयी मला सांगा. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची लग्न तर झाली असतीलच आणि तुमच्यासोबत तुमची पत्नी इकडे आली असेल. तशी तर आपल्याकडे प्रथाच आहे. पण त्याचबरोबर कधी कधी असंही घडतं ना की अनेक पुरुष तुमच्याकडे प्रशिक्षण घेतात, पण जरा थोड्या जास्त पगाराची नोकरी चालून आली की इथून सोडून जातात आणि त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही नियम नाहीत. त्यांना नाही तुम्ही सांभाळू शकत. अखेर त्या प्रदीर्घ इंटरव्ह्यू नंतर त्यांनी मला टेल्को कंपनीतील त्या जॉबसाठी माझी निवड झाली असल्याचं सांगितलं. पुण्याहून मी परत आले. वाटेत आमच्या गावी हुबळीला थांबले. माझ्या वडिलांना कधी एकदा भेटेन आणि सर्व काही सांगेन असं मला झालं होतं. माझे व माझ्या वडिलांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. माझी ही साहसकथा ऐकून वडील खुश होतील आणि मला शाबासकी देतील असं मला वाटलं. पण त्यांची प्रतिक्रिया ऐकल्यावर मात्र मला धक्का बसला. सर्व काही ऐकल्यावर ते चांगलेच नाराज झाले. ते म्हणाले, JRD टाटांसारख्या माणसाला असं पत्र लिहिताना तू सभ्यतेच्या मर्यादा पाळायला हव्या होत्यास. तू तुझं पत्र याहून मृदू आर्जवी भाषेत लिहून ते व्यवस्थित बंद लिफाफ्यात पाठवायला हवं होतंस. त्याऐवजी तू खुशाल पोस्टकार्डवर लिहिलंस. आता तर तुला या नोकरीचा स्वीकार करावाच लागेल. नैतिकदृष्ट्या तुला हे बंधनकारक आहे. माझ्या भविष्यात हेच लिहिलेलं होतं. मी कधी काळी पुण्यात नोकरी धरेन असं माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. या शहरानं अनेक अर्थी माझं आयुष्य बदलून टाकलं. याच ठिकाणी मला कर्नाटकाहून आलेला एक बुजरा अबोल तरुण भेटला. आमची मैत्री झाली आणि पुढे लग्न झालं. ज्या वयस्कर गृहस्थांनी माझा इंटरव्ह्यू घेतला ते म्हणजे डॉक्टर सथ्यामूर्ती. ते अत्यंत बुद्धिमान तंत्रविशारद तर होतेच, पण त्यांच्या अंगी अपार माणुसकी होती. त्यांच्या हाताखाली मी बरीच वर्ष काम केलं. टेल्कोत नोकरी लागल्यानंतर JRD कोण हे मला समजलं.
भारतातील उद्योगधंद्यांचे ते अनभिषिक्त सम्राट होते. आता मात्र मला भीती वाटू लागली. पुढे माझी मुंबईला बदली झाली तेव्हा त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला. टाटा इंडस्ट्रीजचं मुख्य ऑफिस मुंबईत होतं. बॉम्बे हाऊस येथे JRD टाटा यांचं स्वतःचं एक ऑफिसही तेथेच होतं. एक दिवस आमचे चेअरमन श्री मुळगावकर यांना काही रिपोर्ट्स दाखवण्यासाठी मी तिथे गेले होते. सर्वजण त्यांचा उल्लेख SM असाच करत. बॉम्बे हाऊसमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या ऑफिसात मी जाऊन पोचले. मी SM यांच्या खोलीत असतानाच JRD तेथे आले. APRO JRD यांना त्यावेळी मी पहिल्यांदाच पाहत होते. गुजराती भाषेत APRO याचा अर्थ आपले. बॉम्बे हाऊसमध्ये सर्वजण प्रेमाने त्यांना APRO JRD असंच म्हणत असत. एव्हाना ते कोण आहेत हे मला कळून चुकले होते. माझ्या पोस्टकार्ड्स प्रकरणाची आठवण होऊन मी मनोमन अस्वस्थ झाले होते. SM यांनी माझी फार चांगली ओळख करून दिली. ते म्हणाले, हे पहा, ही मुलगी इंजिनियर आहे आणि तीही द्विपदवीधर. टेल्कोमध्ये तिने शॉप फ्लोअरवर काम केलेलं आहे. ही गोष्ट तशी जगावेगळीच म्हणावी लागेल. आपल्या टेल्कोच्या शॉप फ्लोअरवर काम करणारी ही पहिली मुलगी आहे. JRDंनी माझ्याकडे पाहिलं. त्यांनी माझ्या इंटरव्ह्यू विषयी किंवा त्या पोस्टकार्डाविषयी प्रश्न विचारू नये अशी मी मनोमन देवाची प्रार्थना करत होते. नशिबाने त्यांनी मला त्याविषयी काही विचारलं नाही. ते म्हणाले, अरे वा, आपल्या देशात इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात स्त्रिया येऊ लागल्या आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. बरं, नाव काय तुमचं? मी जेव्हा टेल्कोमध्ये नोकरीला लागले तेव्हा मी सुधा कुलकर्णी होते. आता सुधा मूर्ती. तुम्ही कुठे असता? नानावटी महालयात, मी म्हणाले. त्यावर ते मान डोलावून हसले व त्या मोठ्या माणसांची आपापसात कामाविषयी चर्चा सुरू झाली. मी खोलीतून पळ काढला. त्यानंतर कधीतरी येता जाता मला JRD दिसत. ते चेअरमन आणि मी साधी इंजिनियर. आमचा कोणत्याच बाबतीत संबंध येत नसे. मी अत्यंत आदराने त्यांच्याकडे पाहि. एक दिवस ऑफिस सुटून बराच वेळ झाला होता. माझे पती नारायण मूर्ती मला न्यायला येणार होते. मी त्यांची वाट पाहत थांबले होते. अचानक JRD तेथे आले आणि माझ्या शेजारी उभे राहिले. आता काय करायचं? मी परत अस्वस्थ झाले. परत मी त्या पोस्टकार्डाबद्दल चिंता करू लागले. आता त्या गोष्टींचा विचार केला की वाटतं JRD तो लहानसा प्रसंग केव्हाच विसरून सुद्धा गेले असतील. पण माझ्या दृष्टीने ती गोष्ट लहान सहान नव्हती. JRDंनी विचारलं, तुम्ही अजून इथं कशा? ऑफिसचा वेळ तर संपला. मी म्हणाले, सर, मी माझ्या यजमानांची वाट पाहत आहे. ते मला न्यायला येणार आहेत. JRD म्हणाले, आता अंधार होत चाललाय. कॉरिडॉरमध्ये कोणीही नाही. तुमचे यजमान येईपर्यंत मी इथेच थांबतो. मला मूर्तींची वाट पाहण्याची इतकी सवय होती की मला त्या गोष्टीचं काहीच विशेष वाटत नसे. पण आज माझ्यासोबत JRD पण थांबल्यामुळे मला फार अवघडल्यासारखं झालं. मी अस्वस्थ झाले. मी डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांचं निरीक्षण करू लागले. त्यांच्या अंगात साधाच पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट होती. ते वयाने एवढे मोठे असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज होतं. परंतु त्या चेहऱ्यावर अहंकाराचा मात्र लवलेशही नव्हता. माझ्या मनात आलं, किती मोठे आहेत ना हे. पहा, हे स्वतः चेअरमन आहेत. देशात सर्वात यांची केवढी तरी कीर्ती आहे आणि हे एका सर्वसामान्य कर्मचारी स्त्री बरोबर वाट पाहत थांबले आहेत. तेवढ्यात मूर्ती तिथे येऊन पोचले आणि मी त्वरेनं तिथून निघून गेले. मागून JRD मोठ्यांदा म्हणाले, तुमच्या यजमानांना सांगा परत असा उशीर कधी करू नका आणि आपल्या पत्नीला वाट पाहायला लावू नका. 1982 साली माझ्या टेल्कोतील नोकरीचा मला राजीनामा द्यावा लागला. राजीनामा द्यायचं खरं तर माझ्या फार जीवावर आलं होतं, पण दुसरा काही पर्यायच नव्हता. हाऊस ऑफ टाटाजबद्दल माझ्या मनातील प्रेम व आदर अजूनही यत्किंचितही कमी झालेला नाही. JRDंच्या अंगच्या साधेपणाने, त्यांच्या दानशूर वृत्तीने, कनवाळू वृत्तीने व आपल्या कर्मचाऱ्यांविषयी त्यांना वाटत असणाऱ्या आत्मीयतेने मला भारावून टाकलं आहे व आपल्या जीवनातील एक आदर्श म्हणून मी नेहमीच त्यांच्याकडे पाहते. राजीनामा दिल्यानंतर माझ्यातील व कंपनीतील सर्व व्यवहार पूर्ण करून मी बॉम्बे ऑफिसच्या पायऱ्या उतरून खाली येत असताना JRDंना वरती येताना मी पाहिलं. ते स्वतःच्या विचारांमध्ये गर्क होते. मला त्यांचा निरोप घ्यायचा होता म्हणून मी थांबले. मला पाहून तेही थांबले. ते हळुवारपणे म्हणाले, मिस कुलकर्णी, सध्या काय चालू आहे?
ते अजूनही मला मिस कुलकर्णीच म्हणत, सर मी टेल्को सोडते आहे. मग आता कुठे जाणार? पुण्याला सर. माझे पती एक कंपनी सुरू करायच्या विचारात आहेत, इन्फोसिस. म्हणून मला पुण्याला हलावं लागणार आहे. अरे वा, मग तुम्हाला त्यामध्ये यश मिळाल्यावर तुम्ही काय करणार? सर त्यात यश मिळेल की नाही कोण जाणे. अशी घाबरत घाबरत नाही सुरुवात करायची. नेहमी जे काही सुरू करायचं ते आत्मविश्वासानं, आणि एकदा यश मिळालं की मात्र समाजाचं देणं असतं ते समाजाला परत करायचं. समाजाचं आपल्यावर केवढं ऋण असतं त्याची परतफेड आपण केली पाहिजे. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. एवढं बोलून JRD निघून गेले. मी मात्र काही क्षण जागच्या जागी स्तब्ध राहिले. हे मी त्यांना त्यांच्या हयातीत शेवटचंच पाहिलं. त्यानंतर अनेक वर्षांनी त्याच बॉम्बे ऑफिसमध्ये माझी आणि रतन टाटांची भेट झाली. त्यावेळी ते त्या JRDंच्याच खुर्चीत बसलेले होते. मी टेल्कोमध्ये काम करत असतानाच्या माझ्या काही सुखद आठवणी मी त्यांना सांगितल्या. मी त्यांना म्हणाले, मूर्ती जसे तुम्हाला मिस्टर टाटा म्हणतात तसं मी मात्र म्हणू शकणार नाही. तुम्ही आता आप्रो JRDंच्या खुर्चीत बसला आहात. माझ्या लेखी तुम्ही कायम चेअरमन सरच राहणार. नंतर त्यांनी पत्र लिहून मला कळवलं, जे विषयी तुम्ही तुमच्या तोंडून ऐकताना फार बरं वाटलं. JRD यांच्या अगदी खाजगी वर्तुळातील लोक त्यांना जे म्हणत असत. परंतु दुःखाची गोष्ट अशी की तुम्हाला भेटायला ते आज आपल्यात नाहीत. मी JRD यांना एक फार महान व्यक्ती मानते, कारण ते स्वतः इतके मोठे, त्यांचा कामाचा व्याप इतका प्रचंड असताना एका सामान्य मुलीने त्यांना लिहिलेल्या पोस्टकार्डची त्यांनी दखल घेतली. कारण ती मुलगी त्यांच्याकडे न्याय मागत होती. त्यांना रोज अक्षरशः हजारो पत्र येत असतील. त्यांना माझं ते कार्ड केराच्या टोपलीत भिरकावताही आलं असतं, पण त्यांनी तसं केलं नाही. माझ्यासारखी एक मुलगी जिच्याकडे ना पैसा होता ना वशिला, अशा मुलीच्या सद्भावना त्यांनी जाणल्या आणि तिला आपल्या कंपनीत संधी दिली. त्यांनी तिला केवळ नोकरीच दिली नाही, तर तिची मनोधारणा आणि तिची जीवनमूल्य आमूलाग्र बदलून टाकली. तिचं अवघं जीवनच बदलून टाकलं त्यांनी. आजकाल आपण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बघतो, जवळजवळ 40-50% मुलीच शिकत असतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या उद्योगधंद्यामध्ये सुद्धा शॉप फ्लोअरवर आपल्याला कितीतरी स्त्रिया दिसतात. अशा वेळी मला JRDंची आठवण येते. जर आता क्षणभर काळ थांबला आणि त्यानं मला विचारलं, तुला आयुष्यात काय हवं, तर मी म्हणेन, आज JRD परत जीवित झाले आणि आम्ही सुरू केलेली कंपनी किती मोठी झाली आहे हे त्यांना बघता आलं तर किती बरं होईल. त्यांना ते पाहून नक्कीच आनंद झाला असता.